आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर आपण एक आमदार म्हणून आपली काय भूमिका आहे सर? जय भीम, नमो बुद्धाय. आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एक निकाल दिलेला आहे. त्यामध्ये यापूर्वीचा जो 2004चा जो काही निकाल होता 5 सदस्यीय घटनापीठाचा, तो ओव्हररूल केलेला आहे आणि या 7 सदस्यीय घटनापीठानं तो उपवर्गीकरण करता येईल अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या जातींची एक यादी त्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये अदलबदल करता येणार नव्हता, तो आताही करता येणार नाही. मात्र त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करून त्याच्यामध्ये अ, ब, क अशा प्रकारचं आरक्षणाची देता येईल आणि त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेऊ शकतील. अर्थात हे सगळा निर्णय घ्यायचा असेल तर तो क्वांटिफाईड डाटा म्हणजे तो डेटा सरकारला जमावा लागेल आणि त्याच्या अनुषंगानं पुढील कार्यवाही करा असा तो निर्णय आहे. सर, आरक्षण उपवर्गीकरणाचे जे न्यायमूर्ती ब्रदर समिती आहे त्यांनी जर आपला अहवाल या सभागृहात जर मांडला तर त्यासंबंधी आपली एक आमदार म्हणून काय भूमिका असेल सभागृहात? त्याला कडाडून विरोध करेल. जे काही माननीय बदर साहेबांच्या 1 सदस्यीय समितीने जे काही आज रोजी एक कमिटी नियुक्त केलेली आहे, त्या कमिटीने काहीही केलं आणि त्या कमिटीने कोणत्याही प्रकारच्या जर सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं जर का सभागृहामध्ये काही कायदा किंवा असा काही आला तर त्याला मीच नव्हे तर मी सगळ्या समूहाला घेऊन अक्षरशः या सरकारचं नाव दाबणार. याविषयी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठल्याही समाजाने किंवा एससी मधल्या कुठल्याही जातींनी कुठलेही आंदोलन केलेलं नाही किंवा भूमिका घेतलेली नाही. जर याबद्दल भूमिका घ्यायची गरज पडली तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करताल का? याविषयी आपलं काय मत आहे? नाही, हे नेतृत्व मी करेल असं म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या समाजाला यासाठी पुढे यावं लागेल. नेतृत्व एका व्यक्तीचं नव्हतं. या संदर्भामध्ये मी पुढाकार घेईल एवढं मात्र खरं आहे, कारण हा गोष्ट साधा नाही. 100 वर्षाचा इतिहास या अर्थात बौद्ध समाजाच्या संघर्षाला आहे आणि या संघर्षातून हा वर्ग आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. संघर्ष करून त्यांनी सगळे वार आपल्या छातीवर झेललेले आहेत आणि जे काही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीमधला जो वर्ग आहे त्यांच्यासाठी तो आतापर्यंत भांडत आलेला आहे. आणि आज रोजी पहिल्या पिढीला कुठं फळं मिळताना दिसत आहेत, तर त्याच वेळेस यांच्या पोटामध्ये कालवा होऊन या समूहाला कशा प्रकारचे बेनिफिट मिळणार नाही अशी जर काही राजकीय हालचाल होत असेल तर त्याला आम्ही प्रतिबंध करू, कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही. धन्यवाद सर, आभारी आहे.